नेऊन ठेवा गाडीत. जैन मॅडम. या भोसले. बाकी सगळ्यांची भेट झाली, तुमचीच वाट बघत होते. चला निघते मी. मॅडम आम्हाला खूप मदत झाली तुमची. प्रमोशन झालं याचा आनंद आहेच, पोस्टिंगही चांगलं आहे, पण इतक्या कमी वेळात इथून निघावं लागतंय याचं दुःख आहे. म्हणजे सेटल व्हायच्या आधीच निघायची वेळ आली. थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही खूपदा माझ्या पाठीशी उभे राहिला. आता जे येतील ना तेही तुमच्या पाठीशी उभे राहतील भोसले, होपफुली. मधल्या काळातले सगळे अपडेट्स मी दिलेत त्यांना, त्यामुळे तुम्ही स्ट्रेस घेऊ नका. नका काळजी करू. नाही, काळजी करण्यासारखं काय? म्हणजे कोण येते? गुड मॉर्निंग मॅडम. तुम्हाला आनंद होईल की दुःख माहित नाही. दुःख याचं की डेव्हिल आहे, आणि आनंद याचा की नॉन डेव्हिल आहे. तुम्हाला यांच्याशी डील कसं करायचं ते चांगलंच माहिती आहे भोसले. पर्याय का? आतड व्हायलाय मी माझं डिपार्टमेंटला. रेकॉर्ड डिपार्टमेंट मधून रेकॉर्ड टाइम मध्ये बाहेर येऊन परत जॉईंट कमिशनर पद भूषवणारा जगातला एकमेव माणूस आहे तो भूषण शेरेकर. कशी गंमत आहे बघा मॅडम की आपला इतिहास आपली पाठ कधी सोडत नाही. म्हणजे बघा, इतिहासाला कधीच मान्य झालंय की मीच सुपरकॉप आहे. तसंही शेवटी आतड व्हायलाय डिपार्टमेंटला वाहे तर नाही ना जाणार. काय बसले, काय वाटतं? बरोबर आहे, तुमचं काम नोटेबल आहेच. है ना? थँक्यू मॅडम. पण ते तुम्हाला वाटते याच्या तोंडावर 12 वाजले आहेत? नाही तसं नाही. ते नाही, 12 नाही वाजले. 12 नाही वाजले. नाही मग हे काय? ते मॅडम चालल्यात ना. हां, दुःख झाले. त्याचं दुःख आहे. मॅडमने शिकवलं नाही तुला सिनियर समोर उभा असताना सॅल्यूट करायचा असतो? जैन सर. वेलकम सर. वेलकम सर. गुड. या शेरेकर, चार्ज घ्या. अँड वेलकम बॅक. मी येते भोसले. बेस्ट ऑफ लक. चल इकडे. मॅडम ना मेडिसिन दिली का? साहेबांपर्यंत तुमच्या सगळ्या मागण्या पोहोचवल्या आहेत. व्हॉइस नोट पाठवलीत का तुम्ही सांगितलं? व्हॉइस नोट ऐकवली. साहेब तयार आहेत, पण त्यांची एकच अट आहे, त्यांचं नाव कुठे येता कामा नये. त्यांचं नाव घेऊन सुट्टा येणार होतं तेव्हाही मी त्यांचं नाव घेतलं नाहीये. आता जर ते माझं ऐकणार असतील तर मी कशाला त्यांचं नाव घेऊ? त्यांना सांगा मला आधी इथून सोडवा, मग तुमचं नाव काय तुमचा चेहरा सुद्धा विसरेन मी. कॉफी सांगा एक माझ्यासाठी स्ट्रॉंग. काय मग भोसले साहेब, कसं काय चाललंय? कसा होता अनुभव? मॅडम बाबा तुमच्या प्रमोट झाल्या, प्रमोशन झाला मॅडमचं, नाही? चांगलंय. मग अजून काय 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 शिकवलं मॅडमनी? तुमच्या मॅडमचं प्रमोशन कोणामुळे झालं माहिती आहे का? सुपर कॉप भूषण शेरेकरमुळे. शी वॉज सिटिंग ऑन माय चेअर. सुपर कॉप चेअर, कळलं? परिशस्पर्श. काही लोकांचा जन्मच दुसऱ्यांचं भलं करण्यासाठी झालेला असतो.
फॉर एक्झाम्पल मी तुझ्यासारख्या सामान्य ऑफिसरचं मला भलं करायला पाठवलं इकडे परत. तर काही असो, तुझे कारनामे मी ऐकलेत मॅडम बरोबर काम करताना. त्यावरही तू त्यांना इम्प्रेस केलं म्हणजे मानायला पाहिजे. बाकी काय नवीन विशेष? विशेष सगळ्या फाईलमध्ये आहे. ते भारद्या मॅडमने दिली आहे फाईल. हा, ती दिसतंय मला. पण फाईल वगैरे वाचायला वेळ नाही रे माझ्याकडे. माझं ते ऑटोबायोग्राफीचं प्रूफ रिडिंग चालू आहे, जरा डोळ्यांना त्रास होतो. तू सांग मला मोजक्या शब्दात सांग. विषय असा आहे साहेब की फक्त फायद्याच्या बाबतीत एक अपडेट आहे नवीन. रेफ्री नावाचा एक माणूस आहे. कोण म्हणाला? रेफ्री. रेफ्री कोण आहे? कोण आहे रेफ्री? कोण आहे रेफ्री? काय करतो? फुटबॉलच्या मॅचेस लावतो का? फक्त फायदा विरुद्ध फक्त तोटा अशा, आणि शिट्टी धरतो तोंडात, फुफू करत फिरतो. साहेब रेफ्रीला कधी कुणी पाहिलेलं नाही. पाहिलेलं नाहीये. अरे भोसले, तू तुझी ते मिस्टर इंडिया फिल्म बघणं बंद कर. फालतू सिनेमा बघतोस. ऐका ना साहेब, मूळ मुद्दा लक्षात घ्या. फक्त फायद्याची मालकीण आपल्या ताब्यात आहे आणि स्वतः रॉबिननी सांगितलंय की रेफ्री नावाचा माणूस तिला माहिती पडतो, तिच्याही समोर आलेला नाही. ए भोसले, जुनी दारू नव्या बाटलीत ओतून पाजणं बंद कर. मला किलवरच्या वेळेला असंच सांगत होतास तू, अजूनही तेच करतोयस. काहीतरी फालतू बडबड करायची, स्वतःच्याच मनाची खेळ की मी किती मोठे काम करतोय. आता होणार नाहीये फालतूपणा. सुपर कॉप इज बॅक विथ सुपर कॉन्फिडन्स, सुपर प्लान्स. अजिबात तुझा फालतूपणा चालणार नाही. आणि ती फक्त फायदावाली रॉबिन डीसी का, तिची चौकशी मी करणार आहे. हा मग चला ना, ती हॉस्पिटलमध्ये आता. काय म्हणालच? आता हॉस्पिटलला चला म्हणजे काय? कोण आहे मी? जॉईंट सीपी आहे ना जॉईंट सीपी. माझ्याकडे 300 महत्वाची कामं पडून आहेत आणि त्यातलं या बाईला भेटणं हे 299 काम आहे. मला सांगतोय वरतोंड करून. चला आताच चला. काय समजतोस कोण स्वतःला तू? मला वेळ असेल तेव्हा मी जाईन. चल निघ आता, महत्वाची काम आहे मला. ओके सर. जाता जाता माझं डिटॉक्स ड्रिंक सांगून जा. डिटॉक्स? हा माहिती आहे ना मी ती पितो ते. काय असतं त्यात माहित आहे? नाही. गरम पाणी असतं, हा, लिंबू असतो, हा, काकडी असते. बस. हो. जैन सर, आकडी ना? काय? मोर? परत मोर? यावेळी एक्स्ट्रा पिसारा लावून आलाय तो. सर याला काय अर्थ आहे? आता कुठे कन्फेशन मिळालं होतं त्या रॉबिनचं. आता सगळ्यांना पटणार होतं की ते ऍप फेक आहे, तुम्ही बरोबर आहात. आता हा मोर येणार आणि सगळी माती आहे. सर नाही, हे तर काहीच नाही साहेब. रॉबिनला भेटायला जाणार आहे, तिला विचारायला जाणार आहे. आता काय बोलता? मग तर संपला विषयच संपला. रॉबिन गुंडाळणार यांना. सर आणि सानिया महेंद्र त्यांची सुटाची पॉसिबिलिटी संपली ना सर. काय संबंध? त्यांनी सुटायचा संबंधच येत नाही ना. का? का म्हणजे? अरे गुन्हा केलाय त्यांनी. सर पण त्यांनी मदत केली आपल्याला. तुला तुला कळतंय ना तू काय बोलते? आपल्याला मदत केली म्हणून मग ते गुन्हेगार नाही का? काय संबंध? आपण कायद्याचे रक्षक आहोत जमदाडे. भावनिक होऊन इमोशनल होऊन आपल्याला चालत नाही. आपण जे आपलं काम आहे ते करावं. त्यांनी गुन्हा केला, त्याची शिक्षा ते भोगणार. सर पण त्यांचं कारण व्हॅलिड आहे. कारण काही असू दे. उद्या मी जाईन, एखाद्याचा खून करीन आणि येऊन सांगेन की माझ्या डोक्यात तो राग होता, व्हॅलिड आहे कारण मी खून केला. मग झालं? मग गुन्हा माफ होता असं? कशाला ती कलम लावलीत? कशाला तो कायदा आहे? नाही, हे बघ, 2 प्रकारची माणसं असतात. पहिला प्रकार ज्यामध्ये माणसं ठार वेडी असतात म्हणून ते गुन्हा करतात, त्यांना काय वाटत नाही, मला वाटलं मी केलं. आणि दुसऱ्या प्रकारची माणसं ज्यांच्यावर अन्याय झालेला असतो, ज्यांच्या डोक्यात रिव्हेंज असतो, त्याला कसला तरी त्रास झालेला असतो आणि त्या सगळ्या त्रासातून ती माणसं गुन्हा करतात. पण दोघंही गुन्हेगारच आहेत ना. आणि आपलं काम काय? कायद्याचं रक्षण करणं, गुन्हेगारांना पकडणं, हे आपलं काम आहे. नाही, प्रत्येकाने जर ठरवलं की नाही माझा जस्टिफाईड रिझन, तर ऑलरेडी जेलमध्ये जागा नाहीये, अजून किती भरणार आहात गुन्हेगार? सुविचार क्रमांक 61, जनु काम तेनो थाय बीजा करे सो गोता खाय. संपला विषय. हे तुम्ही आता म्हणताय सर. तुम्ही स्वतः किती वेळा कायद्याची चौकट मोडली आहे? त्याचा परिणाम बघ ना. आतापर्यंत इन्स्पेक्टरच राहिलो ना मी. कुठे पोहोचायला पाहिजे होतं मी जसं काम करतोय त्या पद्धतीनं?
किमान काहीतरी सुपरिटेंडंट नाही पण जॉईंट सीपी जिथे मोर आलाय आता तिथे नाही पण रिग्रेट नाही आम्हाला. काय इन्स्पेक्टर म्हणून मी प्रामाणिकपणे माझं काम करतोय, सामान्य माणसाला मदत करतोय याचा मला अभिमान आहे. मला फरक नाही पडत. त्यामुळे गुन्हेगाराला पकडणं आपलं काम आहे, कारण गुन्ह्याला माफी नाही. विषय कट. क्या लग रहा है क्या? रिसर्च जाएगा तुझा? मेरा पूरा खाना कर दिया, समझ में नहीं आता है क्या तुझे? भाई गलती खुद कर, बाकी तू मेरे को बोला. भाई गलती तेरी है. गलती बीच में कौन आया? गलती तेरी. बीच में आया कौन? तू आगे चला था. मुझे पता बीच में आया कौन? तू आया था साइड से. तू आया था साइड. आवाज नीचे. देखा कि मैं कौन? आवाज नीचे. आवाज नीचे. चहा दे रे. भोसले साहेब, ती आजी तुमची किती वेळाची वाट बघताय. मी इन्स्पेक्टर विजय भोसले. तुमचं काही काम आहे? काय झालं हो आजी? काय आहे? आज रात्री गाडी येईल. ए तू काही येडाय का रे? हा? तू मला पैसे मिळालेत ना? हा? माझेच पैसे घेऊन मलाच घाबरवायला नाही यायचं, याला काय अर्थ आहे? हे असं रॉबिन डिसिका. पुढचं टार्गेट रॉबिन डिसिका. ए बाबा ए आता असं लगेच जाऊन नाही काय, मी सांगेन तेव्हा जायचं. हा, आणि अजून पैसे हवे असतील तर सांग. असं अचानक काय अगं आणि डायरेक्ट धडकले ग आत्या दोघं. ही अशी बाचाबाची मी मुंबईत पहिल्यांदा बघितली आत्या. खूप मज्जा आली आज मला. मज्जा काय मज्जा? तुला काय हाऊस आहे का भांडण बघत उभं राहायची? अशा वेळेला सरळ तिथून निघून जायचं. ही मुंबई आहे, देवरुख नाही. अगं कधीही काही होऊ शकतं. आत्या हे असं कुठेही होतं ग. मला शिकवू नकोस. तो कुठे? मला अक्कल शिकवणारा? हे बाला हे घे. काय बोंबा बोंब चालली माझ्या नावाने? अरे ही बघ ना, ही रस्त्यामध्ये भांडण बघत उभी होती. अरे वा, छान. अरे पण हाणामारी काही झालीच नाही रे दादा. काही मज्जा झाली नाही मला. पण एका गोष्टीचं मला खूप वाईट वाटलं. तो जो सायकलवाला माणूस होता ना, त्याचे डबे पडले आणि ते सांडले. पण तुमच्या मुंबईत पुड्यांमध्ये देतात का मीठ? म्हणजे जितकं हवं तेवढं घालून घ्या वगैरे. म्हणजे हा, म्हणजे जेव्हा त्याचे डबे पडले ना, तेव्हा त्याच्यातून 2 अशा पुड्या पडलेल्या दिसल्या मला. काहीतरी पावडर होती, पिठी साखर किंवा मीठ वगैरे असेल. पांढरी पावडर होती कुठली तरी. एवढ्याशा पुढे होत्या? हा, त्यात ते पांढरं होतं काहीतरी पिठी साखरेचं. हो हो. तुला नाही कळलं पण मला कळलंय. गडबड आहे. ती कोण आली? बोशू येणार होती का? कोण पाहिजे?
साहेब गाडी आली आहे. चुकून पडला डब्बा. मी मुद्दामून नाही केलं, पण डिलिव्हरी केली. जेवण थोडं 19-20 झालं, पण माल पोचला. नाव काय तुझं? महेश भुते. कुठे राहतो? नेहरू नगरला. ठीक आहे, जा तू. हा बोला. एक डिलिव्हरी वाला मुलगा आहे, त्याचं नाव महेश भुते आहे. त्याला कापून नाल्यात टाका. तू ताईकडे काम करायला जाणार आहे? हो, ताईनेच बोलवले. चला. जे ताईने बोलवलं तू मला न्यायला आला? हा. अरे यार, चल 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 चल. मॅडम, काय कधी डिस्चार्ज देताय आता मला? कळेल ना. कळेल. आपलं बोलणं झाल्यावर ठरेल जे काही आहे ते, है ना. डॉक्टर साहेब जरा बाहेर थांबता का, यांच्याशी बोलायचंय. या शुअर. सो रॉबिन मॅडम, वी मीट अगेन. कशा आहात तुम्ही? बेटर सर. सर? टोन बदललाय. टोन कधी बदलतो माहिती आहे का माणसाचा? जेव्हा त्याच्या आतमध्ये गिल्ट असतं खूप. कशाचं गिल्ट आहे? नाही, गिल्ट कसलंच नाही सर. कशाचंच नाही? नथिंग. तुम्ही ऐकलं नसेल किंवा तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगतोय. मी भूषण शेरेकर, द सुपर कॉप. आय एम बॅक अगेन. जॉईंट सीपी झालोय परत. मला माहिती आहे सर. माहिती आहे तुम्हाला? हो. आणि मला हेही माहिती आहे की आमच्या शेजारच्या ऑफिसमध्ये एक्सप्लोजिव्स तुम्हीच प्लांट केले होते. त्या निमित्ताने ती खोटी कारणं देऊन तुम्ही मला तुमच्या ऑफिसमध्ये बोलवलं आणि माझी चौकशी केलीत. आणि त्यानंतर हे जेव्हा आउट झालं तेव्हा त्याच कारणामुळे तुम्ही सस्पेंड झाला. सस्पेंड नाही, ट्रान्सफर. ओके, तुमची ट्रान्सफर झाली. त्यामुळे टोनमध्ये गिल्ट तुमच्या असायला हवं, माझ्या नाही. कसं आहे मॅडम, एक लक्षात घ्या, तुम्हाला इथून डिस्चार्ज देणारा डॉक्टर मी आहे, तो नाही. मी विचारतोय ते जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत इथून बाहेर पडता येणार नाही. नाही, खरं सांगतोय. बाकी सगळं मी ऐकून घेतलंय, पण त्या सद्गृहस्थाचं जे तुम्ही नाव घेता परत परत, रेफरी, तो कोण आहे मला सांगा. ते मला जाणून घ्यायचं. कोण आहे तू सांगा. पटापट बोला, तुमच्या फायद्याचं बोलतोय मी. कोण आहे रेफरी? रेफरी असं कोणीच नाहीये. हो सर, रेफरी या नावाचं कुणीही नाहीये. जगात कुठेही जावं, वागणे वागणेच असते. ए उच्छड, बघतो काय? माझी बॅट, माझी बॅटिंग नाही का? नाही